इतिहास द्वितीय वर्ष कला ह्या सत्राचे चौथे मराठ्यांचा इतिहास बघणार आहे. एका वाक्यात उत्तरे स्टार्ट करूया. पहिला प्रश्न आहे, शिवाजी महाराजांचे निधन केव्हा झाले? उत्तर 30 एप्रिल 1680. प्रश्न 2, संभाजी महाराजांच्या आईचे नाव काय होते? उत्तर सईबाई. प्रश्न 3, संभाजी महाराजांचा राज्याभिषेक केव्हा व कुठे झाला? त्यांचा राज्याभिषेक रायगड या गडावर झाला आणि 16 फेब्रुवारी 1681 झाला. चौथा प्रश्न, औरंगजेबाचा कोणता मुलगा संभाजी महाराजांच्या आश्रयाला आला होता? त्याचं उत्तर आहे अकबर. संभाजी राजांनी जंजिऱ्याच्या सरहद्दीवर केव्हा आक्रमण केले? उत्तर 1681 ते 1682 या दरम्यान. प्रश्न 6, संभाजी महाराज व इंग्रज यांच्यात मैत्रीपूर्ण तह कधी झाला? उत्तर 1684 झाला. प्रश्न 7, मराठ्यांनी पोर्तुगीजांचे कोणकोणते प्रदेश जिंकून घेतले? उत्तर बाळदेश, साष्टी हे प्रदेश व फोंडा किल्ला हे जिंकून घेतले. प्रश्न 8, मोगलांनी मराठ्यांचे कोणते किल्ले फितुरीने जिंकून घेतले? उत्तर रामजेस, मदनगड, मावलीगड व त्र्यंबकगड. प्रश्न 9, संभाजी राजांना कधी व कुठे कैद करण्यात आले? उत्तर संगमेश्वर 1 फेब्रुवारी 1689. प्रश्न 10, संभाजी महाराजांचा मृत्यू कधी व कुठे झाला? त्यांचा मृत्यू चढू येथे 11 मार्च 1689 झाला. प्रश्न 11, संभाजी महाराजांच्या पत्नीचे नाव काय होते? उत्तर आहे येसूबाई. प्रश्न 12, संभाजी महाराजांचे बालपण कोणत्या सानिध्यात गेले? उत्तर जिजाबाई. प्रश्न 13, औरंगजेबाने रायगड किल्ला जिंकण्यासाठी कोणाला पाठवले होते? तर औरंगजेबाने कोणाला पाठवले होते? जुल्फिकार खान याला पाठवले होते. प्रश्न 14, कवी कलशचे मूळ नाव काय होते? कवी कलश याचे नाव कलुषा कगजी हे होते. प्रश्न 15, पोर्तुगीजांनी कोकणातील कोणकोणत्या देसायांना मराठ्यांविरुद्ध चिथावणी दिली? उत्तर आहे कुंडाळचा खेम सावंत, साखळी, डिंचोली, पेंडणे व फोंडे येथील देसायांना. संभाजी महाराजांनी रायगड ताब्यात घेतल्यावर कोणाला तुरुंगात टाकले? त्यांनी अण्णाजी दत्तो, मोरोपंत पिंगळे यांना टाकले. प्रश्न 17, संभाजी महाराज व अकबर यांची पहिली भेट कधी व कुठे झाली? तर उत्तर आहे त्याचं 13 नोव्हेंबर 1681 पातशाही पुरी येथे. प्रश्न 18, संभाजी महाराजांना कोणकोणत्या सत्ताधीशांनी संघर्ष करावा लागला? तर उत्तर आहे औरंगजेब, इंग्रज, पोर्तुगीज व सिद्धी यांच्यासोबत. प्रश्न 19, संभाजी महाराजांनी कोणकोणते ग्रंथ लिहिले? उत्तर तर संभाजी महाराजांनी बुद्धभूषण, नायकाभेद, नसशिखा, शतक हे ग्रंथ लिहिले. संभाजी महाराजांना पकडण्यासाठी औरंगजेबाने कोणकोणत्या सत्ताधीशांना आदेश दिले? औरंगजेबने संभाजी महाराजांना पकडण्यासाठी इंग्रज, पोर्तुगीज व सिद्धी यांना आदेश दिले. प्रश्न 21, स्वराज्यातून अकबराने कधी व कुठे पलायन केले? 1687 इराण येथे. प्रश्न 22, संभाजी महाराज व अकबर यांची भेट कधी व कुठे झाली? त्यांची भेट 1681 पाली येथे झाली. प्रश्न 23, संभाजी महाराज व इंग्रज यांच्या 1684 मध्ये झालेल्या तहाच्या 2 तरतुदी सांगा. उत्तर आहे मागील सर्व घटना इंग्रज व मराठे यांनी विसरून दोघांनी यापुढे मैत्रीपूर्ण व्यवहार करावेत. इंग्रज व मराठे यांची परंपरांच्या राज्यात व्यापार करण्यात मान्यता देण्यात आली. व्यापार करताना जकात देण्याचे ठरले. पोर्तुगीज, डच व इंग्रज यांच्या युद्धात मराठे कोणालाच मदत करणार नाही असे तरतुदी केल्या. प्रश्न 24, मराठा पोर्तुगीज यांच्यात 1684 मध्ये झालेल्या तहातील 2 तरतुदी सांगा. त्या 2 तरतुदी आहे मित्रांनो बघू. संभाजी महाराजांनी पोर्तुगीजात जिंकलेला प्रदेश युद्ध सामानासह पोर्तुगीजांना परत द्यावा.
अजून दोघांनी एकमेकांनी पकडलेले जहाजे परत द्यावे. परंपरांनी पकडलेले युद्धकैदी मुक्त करावे. प्रश्न 25वा राजाराम महाराजांचा जन्म कधी व कुठे झाला? याचा जन्म 24 फेब्रुवारी 1670 रायगड येथे झाला. प्रश्न 26वा राजाराम महाराजांच्या आईचे नाव काय होते? सोयराबाई. प्रश्न 27वा राजाराम महाराजांच्या पत्नीचे नाव काय होते? ताराबाई. प्रश्न 28वा राजाराम महाराजांचे राज्यारोहण राज्याभिषेक केव्हा व कुठे झाला? 19 फेब्रुवारी 1689. प्रश्न 29वा राजाराम महाराजांनी अष्टप्रधान मंडळात कोणते पद निर्माण केले व ते कोणाकडे दिले? त्याचं उत्तर आहे प्रतिनिधी प्रल्हाद निराजी. प्रश्न 30वा राजाराम महाराज रायगडाच्या वेढ्यातून निसटले तेव्हा त्यांच्यासोबत कोण कोण होते? उत्तर त्यांच्यासोबत रामचंद्र पंत, अमात्य प्रल्हाद निराजी, शंकरजी प्रल्हाद, खंडोबल्लाळ, खंडेराव दाभाडे, धनाजी जाधव, संताजी घोरपडे, ताराबाई व राजसबाई हे होते. प्रश्न 31वा राजाराम महाराज रायगडावरून निसटल्यावर औरंगजेबाने कोणते किल्ले जिंकून घेतले? त्यांनी साल्हेर, रायगड, रोहिडा व तोरणा हे किल्ले जिंकून घेतले. प्रश्न 32 रायगड किल्ल्याचे दरवाजे कोणत्या मराठा सरदाराने उघडून दिले? ते सूर्याजी पिसाळ यांनी उघडून दिले. प्रश्न 33वा रायगड किल्ला जिंकल्यावर कोण कोण कैदेत पडले? उत्तर आहे संभाजी महाराजांची पत्नी येसूबाई, पुत्र शाहू व अनेक मराठा सरदार. प्रश्न 34वा स्वराज्यातून राजाराम महाराजांनी कुठे प्रयाण केले? त्यांनी कर्नाटकातील जिंजी किल्ल्यावर केले. प्रश्न 35वा राजाराम महाराजांचा पेशवा कोण होता? निळो मोरेश्वर पिंगळे. प्रश्न 36वा राजाराम महाराजांचा मृत्यू केव्हा झाला? त्यांचा मृत्यू 3 मार्च 1700 झाला. प्रश्न 37वा महाराणी ताराबाई कोणाची मुलगी होती? महाराणी ताराबाई ही हंबीरराव मोहिते यांची मुलगी होती. प्रश्न 38वा मराठाच्या स्वातंत्र्य युद्धात कोणकोणत्या मराठा सरदारांनी योगदान दिले? उत्तर आहे संताजी घोरपडे, धनाजी जाधव, रामचंद्र पंत, अमात्य. प्रश्न 29वा महाराणी ताराबाई व शाहू यांच्यात कोणते युद्ध झाले होते व कधी? त्यांच्यात खेडचे युद्ध 1708 मध्ये झाले होते. याच्या पुढे मित्रांनो अजून 40 प्रश्न आहे ते आपण पार्ट 2 मध्ये बघू. मित्र व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करून घ्या. धन्यवाद.